न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। मारहाण करून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद। अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालय आणि अकोले पोलीस स्टेशन यांची कारवाई। दिनांक 19 मार्च रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास फिर्यादी सुरेखा माधव बोर वय 35 वर्ष, राहणार धामणगाव पाट, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर यांचे राहते घरी। फिर्यादीचे पती, सासू असे घरात झोपलेले असताना कोणीतरी अनोळखी 5 इसमांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर लात मारून दरवाजा उघडून आत प्रवेश करून फिर्यादी आणि साक्षीदार यांना धक्काबुक्की करून धमकावून फिर्यादीच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, त्यात सोन्याचे मणी आणि 2 सोन्याच्या वाट्या, 1.5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, तसेच फिर्यादीच्या सासूच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत, अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे डोरले आणि एक विवो कंपनीचा मोबाईल असे एकूण 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून घेऊन निघून गेले आहे। या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याकामी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पथकातील तसेच अकोले पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचे संयुक्त पथक तयार करून आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पथकाने सखोल आणि बारकाईने व्यावसायिक कौशल्यपूर्ण आणि गोपनीय तपास करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा बबुशा पिंग्या काळे, राहणार सुरेगाव, तालुका श्रीगोंदा यांनी त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी हा त्याच्या साथीदारांसह सुरेगाव, तालुका श्रीगोंदा येथे लपून बसला असल्याबाबत माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून 3 इसमांना जागीच पकडून त्यांना पथकाने ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता बबुशा पिंग्या काळे वय 22 वर्ष, शुभम पिंग्या काळे वय 20 वर्ष, रवी लाला भोसले वय 50 वर्ष, सर्व राहणार सुरेगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्हा आम्ही आमचे इतर 2 साथीदारांसह केला असल्याचे सांगितले। तसेच सदर आरोपींनी अशाच प्रकारचे गुन्हे नाशिक आणि पुणे जिल्ह्यात केल्याचे कबूल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, अकोले पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बोरसे, पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस सब इन्स्पेक्टर चारुदत्त खोंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, संतोष दरेकर, सचिन धनाड, संदीप दरंदले, पोलीस नाईक रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर विनोद खांडबहाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र वाघचौरे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे, सुहास गोरे, मनोहर मोरे यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।